स्टँडर्ड बोलतो माणूसचंद म्हणजे एकदम घंटाशूलहलानि शङ्खमुसले चक्रं धनुस्सायकान् हस्ताब्जैर्दधतिं घनान्तविलसत् शीतांशुतुल्यप्रभां गौरीदेहसमुद्भवां त्रिजगताम् आधारभूतां महां पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता मी आधी जो घंटाशूलहलानी हा श्लोक म्हटला हा महासरस्वतीचा नमन होतो. भगवती आदिशक्ती देवता ज्याला आपण जगदंबा म्हणतो, ही 3 रूपांमध्ये आपल्या समोर नटलेली आहे. पहिलं तिचं रूप आहे महाकाली, दुसरं आहे महालक्ष्मी आणि तिसरं आहे महासरस्वती. तुम्ही जर वैष्णोदेवीला गेलात तर त्या ठिकाणी या 3ही देवीच्या निमित्ताने किंवा 3ही देवींचं स्वरूप म्हणून 3 पिंडी आहेत. तिथं मूर्ती नाही आहेत देवीची, 3 पिंडी आहेत आणि वरती मग त्यांचे मुखवटे ठेवलेले आहेत. तर ह्या 3हींचा संयोग एकत्र होऊन ही आदिशक्ती आदिमाय आपल्या समोर येत असते. प्रसंगानुरूप तिने हातामध्ये शस्त्र घेतलेली आहे. प्रत्येक वेळचं तिचं रूप, तिचं वर्णन यामध्ये सप्तशती जर आपण चाळलं ग्रंथ तर त्याच्यामध्ये वर्णन आहे. सरस्वती म्हणजे आपल्याला फक्त विद्येची देवता आणि वीणा वाजवणारी सरस्वती एवढंच माहिती आहे. तसं नाहीये. तुम्ही जर सप्तशतीचे हे वाचले तर सरस्वतीने अनेक राक्षसांचा संहार केलेला आहे आणि महाकाली महालक्ष्मीपेक्षा सुद्धा उग्र अशी ही महासरस्वती झालेली आहे. रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. त्या रक्तबीजाचं असं त्याला वरदान होतं की त्याच्या रक्ताचा कण जमिनीवर सांडला की त्या रक्ताच्या कणातून पुन्हा राक्षसाची निर्मिती होत असते. आणि अशा या रक्तबीजाला मारण्याचं काम या महासरस्वतीवरती होतं. शुंभ निशुंभांना तर तिने मारलं ते तर झालंच आहे, परंतु ह्या रक्तबीजाला मारताना फार तिची तारांबळ उडालेली आहे. पण जितक्या वेळा तिने तिचं मस्तक छेदलं किंवा काहीही छेदलं की त्यातनं सांडलेल्या रक्तातून लाखो राक्षस जन्माला यायचे. आणि मग त्यावेळेला तिने इतकं अक्राळ विक्राळ रूप घेतलं आणि असं सबंध त्या रक्तबीज राक्षसाला आपल्या पोटात गिळून घेतलं. कारण याला बाहेर मारणं शक्य नाही. ही महासरस्वतीचं वर्णन आहे. ती इतकी सुंदर होती दिसायला की तिच्या सौंदर्यावरती भाळून अनेक राजे राक्षसांनी तिला आमंत्रण पाठवलेलं. पण तिची अट होती की जो मला हरवेल युद्धामध्ये त्याचीच मी होईन. आणि तिला हरवणं इतकं सोपं काम नव्हतं. तेव्हा अशा या सरस्वतीचा श्लोक मी आता जो म्हटला, तेव्हा ही महाकाली, महालक्ष्मी, नंतरचा जो आपण सर्वमंगल मांगल्य म्हटला हे नारायणी ही महालक्ष्मीचं रूप. आज आपण जे अन्नपूर्णा स्तोत्र घेत आहोत ती अन्नपूर्णा सुद्धा ह्या महालक्ष्मीचंच एक रूप आहे. तेव्हा अशा ह्या निरनिराळ्या रूपांमध्ये प्रसंगानिमित्ताने कालौघामध्ये काही खूप पुरातन काळातली ही देवता आहे. वैदिक सूक्तापासून त्याचं वर्णन आहे. आपण जे आतापर्यंत स्तोत्र शिकली काही वैदिक होती, काही नंतरच्या काळातली होती. मुख्य म्हणजे आपण गणपती अथर्वशीर्ष शिकलो, श्रीसूक्त शिकलो, हे वैदिक सूक्त. तर त्यानंतरच्या काळामधल्या देवतांच्या जसे एक प्रकारे त्याची उत्क्रांती म्हणूया आपण, निरनिराळ्या रूपांमध्ये त्या आपल्यासमोर येत गेल्या. तशा या वैदिक काळातल्या या 3ही देवतांचं वर्णन आहे. शेवटी मूळ माया ही या रूपाने नटलेली आहे आणि ती आपल्याला या संपूर्ण जगताचं रक्षण करणारी अशा स्वरूपामध्ये आपल्याला हवी आहे. आणि म्हणून तिची आपण 9 दिवस जी अखंड पूजा आराधना नवरात्र म्हणजे साजरा करतो, त्या निमित्ताने त्या देवीची म्हणजे शक्तीची उपासना, हा शक्तीचा जागर करणारा उत्सव आहे. आणि म्हणून दसऱ्याला
हिंदीमध्ये दशहरा असं म्हणतात. आज एका अन्नपूर्णा स्तोत्रातल्या श्लोकात त्याचा उल्लेख येणार आहे, म्हणून मी ही प्रस्तावना सांगितली की 10 प्रकारची अशुभ पापं असतात आपल्या हातनं होतात ती. त्या सगळ्या पापांचा दशहरा हरण करणारा असा हा सण आहे की ज्या दिवशी सगळ्या दुष्टांवर दैत्यांवरती विजय मिळवला, दुष्ट प्रवृत्तींवरती जय मिळवला. रावण जाळण्यामागची सुद्धा जी प्रथा आहे ती दुष्ट प्रवृत्तींचा नाश व्हावा आणि सत्प्रवृत्तींचा सगळीकडे प्रसार व्हावा, या अर्थाने ही अन्नपूर्णा देवी माता सुद्धा आपल्याला निरनिराळ्या रूपांमध्ये आपलं रक्षण करताना किंवा आपल्यावरती कृपा प्रसाद करताना दिसतीये, ज्यामध्ये शंकराचार्यांनी तिला कृपावलंबन करी हे विशेषण वापरलं. तू आमच्यावरती सदैव कृपेचाच अवलंब कर, दुसरं काही करूच नकोस. आमच्यावरती तुझी दृष्टी ती कृपेची दृष्टी असू दे, कधीही आमच्यावरती तू अवकृपा करू नकोस. आणि म्हणून तिला माता म्हटलेलं आहे, माता अन्नपूर्णेश्वरी, जी आम्हाला अन्न देऊन आम्हाला परिपूर्ण असं बनवते, त्या माता अन्नपूर्णेश्वरीला विनंती करणाऱ्या या अन्नपूर्णा स्तोत्रातले 5 श्लोक आपण पाहिले. 6व्या श्लोकाकडे आलो. आदिक्षांत समस्त वर्ण निकरी शंभो स्त्रीभावाकरी. एवढं ते काय माहितीये, काही स्तोत्रांच्या पुस्तकामध्ये हा क्रम वर खाली झालाय. या पुस्तकात हा 6वा आहे, काही पुस्तकात याच्यात 7वा आहे. 6वा आणि 7वा वर खाली झालाय. श्लोक तसाच आहे, पण माझ्या लक्षात असं आलंय की काही शब्द सुद्धा वेगळे आले. जिथे वेगळे येतात तिथे मी त्याचा उल्लेख करते. आणि आता मी हे पुस्तकात अर्थच सांगते. नाही अर्धच वाक्य म्हणतो, अख्खं वाक्य म्हणलं नाही ती चालेल, मग आपण नंतर म्हणू. आदिक्षांत समस्त वर्ण निकरी. आता इथे निकर शब्द महत्वाचा आहे. निकरी तिला म्हणलेलं आहे, म्हणजे समूह आहेस तू. संस्कृतमध्ये निकर शब्दाचा अर्थ आहे समूह. तू कशाचा समूह आहेस? तर आदिक्षांत समस्त वर्ण. समस्त वर्ण म्हणजे सगळी वर्णमालेतली जे स्वर आहेत त्याला म्हणलं. अ पासून क्ष पर्यंत स्वर व्यंजन सगळी येतात. अ ज्याच्या आधी आहे ते आदी आणि क्ष ज्याच्या अंती आहे ते क्षांती. म्हणजे आदिक्षांती म्हणजे अ सुरुवातीच्या अ पासून शेवटच्या क्ष पर्यंतची जी वर्णाक्षर आहेत त्या सगळ्यांचा समूह म्हणजे ही देवी आहे. आता या वर्णांच्या समूहाला देवी कसं काय स्वरूप मानलेलं आहे? तर या संपूर्ण वर्ण समूहाचं जे अधिष्ठान आहे, आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडताना या अ पासून क्ष पर्यंतचे जे वर्ण बाहेर पडतात त्याचं जे उत्पत्ती स्थान आहे, तिथली जी अधिष्ठात्री देवता आहे ती ही अन्नपूर्णा. आणि म्हणून तिला आदिक्षांती समस्त वर्ण निकरी असं विशेषण शंकराचार्याला. तेव्हा थोडक्यात अ पासून क्ष पर्यंत सगळ्या वर्ण समूहांचं अधिष्ठान असणाऱ्या, अधिष्ठात्री देवता असणाऱ्या हे अन्नपूर्णे. आणखीन तू कशी आहे? शंभो स्त्री भावाकरी. शंभूचे 3 भाव आहेत, त्रिभाव. आता हे 3 भाव कोणते? तर सत्व, रज आणि तम. ह्या 3ही भावांची करी म्हणजे निर्माती. त्रिभावाकरी या शंभूच्या ठिकाणी सत्व, रज, तम गुणांची निर्मिती करण्याची शक्ती जिच्या अंगामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ह्या शंभूच्या ठिकाणची जी शक्ती आहे ती ही आदिशक्ती आहे, तीच ही माया आहे, तीच ही अन्नपूर्णा आहे. आणि म्हणून तिला काशीपुराधीश्वरी आणि शंभू स्त्रीभावाकरी अशी विशेषणं शंकराचार्य लावतात. तेव्हा शंभू महादेवाच्या याची अर्थ करताना काही ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं नाही. शंकराची आवडतीच नाही. त्रिभाव कसले आले? त्रिभाव निर्माण करणारी म्हणजे कोणते 3 भाव? तर तेव्हा सत्व, रज आणि तम हे 3 भाव या ठिकाणी जास्त लागू पडतात, कारण त्या ठिकाणी शंभूची जी शक्ती आहे, सत्वगुण म्हणजे सत्व निर्मितीची शक्ती, रजोगुण म्हणजे त्या पालनपोषणाची शक्ती, उदरभरणाची शक्ती आणि संहार शक्ती तमोगुण. ह्या सगळ्या शक्तींची अधिष्ठात्री देवता जर कुठली असेल तर ती आदिमाया. पुढे म्हटलंय काश्मीरा. काश्मीर शब्दाचा अर्थ आपण पाहिला की केशर. तर ती काश्मीर प्रदेशात राहणारी अशा अर्थाने तिला काश्मीर वासिनी, केशराच्या प्रदेशात राहणारी. त्रिजनेश्वरी. आता हे त्रिजनेश्वरी म्हणजे पुन्हा 3 गोष्टी निर्माण करणे. जन शब्दाचा धातूचा अर्थ आहे संस्कृतमध्ये पुनरुत्पत्ती करणे.
आपण प्रजनन मध्ये तो शब्द वापरतो. त्यामुळे जनन म्हणजे निर्मिती, पुनरुत्पत्ती, सृजनाची शक्ती थोडक्यात. तर ही जी शक्ती आहे ही 3 प्रकारे कार्य करत असते. कोणत्या नवनिर्मितीची शक्ती तिच्यामध्ये आहे, ज्याला 3 नुसतं उल्लेख करून थांबले. त्रिजनेश्वरी. तर इच्छा, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि तिसरी आहे क्रियाशक्ती. या 3 शक्तींची निर्मिती या देवीच्यामुळे होत असते किंवा ह्या शक्तीची निर्मिती करण्याचं सामर्थ्य त्या देवीमध्ये. आता इच्छा, ज्ञान आणि क्रिया, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही विल, मोटिवेशन, विल, नॉलेज आणि ऍक्टिव्हिटी असं त्यांनी शब्द केलेले आहेत. तर ह्या सगळ्या 3 शक्ती ह्या माणसाच्या आयुष्याला गती देणार आहेत. तुम्हाला कोणतंही ज्ञान मिळवायचं असेल तर त्याच्या अगोदर ते ज्ञान मिळवण्याची इच्छाशक्ती लागते. इच्छाशक्ती असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. मग इच्छाशक्ती एकदा धारण केली, ती निर्माण झाली, तिची निर्मिती झाली की ज्ञानाची निर्मिती व्हायला सुरुवात होते. ज्ञान प्रक्रिया आली की नुसतं ज्ञान मिळवून क्रियाशून्य अवस्थेत बसायचं नाही. ज्ञान मिळवल्यानंतर त्या ज्ञानाचा आपल्या कृतीमध्ये, आचरणामध्ये, क्रियेमध्ये विनियोग करायचा. नुसतं ज्ञान वाचून काढलं आणि सगळे थेरी पाठ आहे, प्रॅक्टिकल काहीच नाही, तसं चालणार नाही. आणि म्हणून ज्ञानाला क्रियेची जोड असावी लागते, कृतीची जोड असावी. नाहीतर ती पोपटपंची कशी होते. एकदा आईन्स्टाईन एका ठिकाणी भाषणाला जात असते. आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी थेरी आपल्याला माहित आहे. तर त्या थेरीचे ऐकून ऐकून ती सगळी त्या ड्रायव्हरची पाठ झाली. एकदा आईन्स्टाईन त्याला म्हणतो, मला कंटाळा आलाय, आता आज असं कर, तू माझा कोड घाल, तुझं सगळं पाठ झालंय, मी जे काय भाषण देत होते ते तू भाषण दे. तो तयार झाला. त्याला काय मान मिळतं आपल्याला. तो तयार झाला आणि त्यांनी ह्याचा कोड घातला आईन्स्टाईनचा आणि स्टेजवर गेले. घडा 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 जे काय आईन्स्टाईन बोलायचा ते सगळं भाषण देऊन झालं, ठोकलं आणि तो नंतर शांत बसला. प्रेक्षकांमधून एक एक प्रश्न यायला लागला शंका निरसनासाठी. एका माणसाने उभारून प्रश्न विचारल्याबरोबर हा धूर्त, आता आईन्स्टाईनचा ड्रायव्हर, तो म्हणतो इतका सोपा प्रश्न, हा तर माझा ड्रायव्हर सांगेल याचं उत्तर, मी नाही सांगत कसं. आणि म्हणून त्यांनी त्या बसलेल्या आईन्स्टाईनला उभं केलं, हा माझा ड्रायव्हर आहे म्हणे, दे रे म्हणे याचं उत्तर. म्हणजे ही थेअरी आणि ह्याच्यातला फरक मला सांगायचा. सगळी थेअरी त्या ड्रायव्हरची पाठ होती, रिलेटिव्हिटी थेअरी, सगळं सगळं ज्ञान त्यांनी दिलं. पण पुढे प्रश्न विचारला की हे असं का, किंवा कृती करायची आहे त्याच्यामध्ये, ते ज्ञान जे आहे ते कृतीमध्ये उतरलेलं ज्ञान म्हणजे आईन्स्टाईन जवळ मूळ होतं. तेव्हा कोणीही कितीही पोथ्या पंडितांनी वाचल्या, मी विद्वान, मी चारी वेद पाठ केलेत, मी अंक केले, नुसतं पाठांतर, नुसतं ज्ञानमार्गाला काही अर्थ नाही. तिथे अहंकार येतो आणि तुमचा नुसता ज्ञानाच्या पातळीपर्यंतच तुमचा विकास होतो. पुढे जर तुम्हाला विकास करायचा असेल तर ही पुढची ही शक्ती आहे, क्रियाशक्ती, ती बांधणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून मिळवलेलं ज्ञान कृतीत आणणं, आचरणात आणणं. नुसतंच मी उपदेशाच्या डोस पाजायचे, असं करा, तसं करा, तसं करा, खोटं बोलू नका आणि स्वतः मात्र विरुद्ध वागायचं, याला अर्थ नसतो. आणि म्हणून जे काही आपण दुसऱ्याला सांगतो ते ज्ञान किंवा जे आपण मिळवलेलं ज्ञान आहे ते इच्छाशक्तीने मिळवलेलं ज्ञान आहे. जे इच्छाशक्तीने मिळवलेलं ज्ञान आहे ते कृतीमध्ये उतरवलं पाहिजे, आपल्या आचरणात आणलं पाहिजे, आपल्या व्यवहारामध्ये आपण त्याची कृती केली पाहिजे, तर ती परिपूर्ण कृती होते, परिपूर्ण ज्ञानाची ती परिसीमा गाठता येते. आणि म्हणून इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या 3ही शक्तींची जी अधिष्ठात्री देवता किंवा ह्या 3 शक्ती माणसाने निर्माण करण्याची क्षमता जीची आहे ती त्रिजनेश्वर. असे हे 3 अवस्था तिने, त्या 3 शक्तीची ती ईश्वरी आहे. पुढे म्हणले त्रिनयनी. प्रत्येक ठिकाणी त्रि हा शब्द आलाय का, त्रिभावाकरी, त्रिजनेश्वरी, त्रिनयनी. या त्रिनयनीच्या ऐवजी काही पुस्तकांमध्ये त्रिलहरी असा पण शब्द मला सापडला, तोही त्याला लागू पडणार असेल. आता हा त्रिनयनी का म्हटलंय. आता कुठल्याही देवीला 3 नयन नाही आहेत. 3 नयन किंवा 3 डोळे फक्त आपण शंकरालाच म्हणतो. मग असं असून हिला त्रिनयनी म्हणण्याचं कारण काय. तर आपण खोल तत्वज्ञानामध्ये जर बघायला गेलो तर 3 नयन, नयनातून जी दृष्टी बाहेर पडते ही 3 प्रकारच्या लहरी तिच्या डोळ्यातून बाहेर पडत आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या.
पोषक, शोधक आणि स्निग्ध असं त्याचं वर्णन करता येईल सोप्या भाषेत. अन्नपूर्णा माता तिच्या नजरेतून पोषण करते. कासवीण आपल्या पिल्लांचं रक्षण नजरेतून करते असं आपण वाचतो. म्हणजे नजरेमधून तिच्या काही शक्ती बाहेर पडत असतात आणि त्या शक्ती पिल्लाचं पोषण करतात. म्हणजे त्या ज्या लहरी डोळ्यातून बाहेर पडतात त्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की त्या देवीच्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या त्या ज्या पोषक लहरी आहेत त्या आपल्याला परिपुष्ट करतात, अंगाने नव्हे ज्ञानाने. दुसरं म्हटलं मी शोधक. पोषक तर झालं पण शोधक फार महत्वाचं. ती शोध घेतीये सगळ्या जीव की माझ्या खऱ्या भक्ताचा मी शोध घेते. आधी पोषक, शोधक आणि मग स्निग्धा म्हटलेलं आहे त्यांनी. स्निग्ध भाव हे तीनही. तेव्हा जो खरा शोध घेते ती की नाही या ठिकाणी आपला नयनातून बाहेर पडणारा जो शोधक भाव आहे त्याच्यातून तिला खऱ्या हृदयातल्या भावाची जाणीव होते आणि मग त्या ठिकाणी ती स्निग्ध म्हणजे प्रेमळ होते, तिचे दयार्द्र होते आणि त्यांना ती आशीर्वाद देते. तेव्हा अशा पद्धतीने शोधक, पोषक आणि स्निग्ध या तीनही भावा ह्या तिच्यामध्ये आहेत. म्हणून असे तिला तिच्या डोळ्यातून हे तीन भाव वाहत आहेत म्हणून त्रिनयनी असं तिला म्हणतात. तेव्हा अ पासून क्ष पर्यंतच्या वर्णसमूहाची जी मूळ अधिष्ठात्री देवता आहे म्हणजे हे वर्णसमूह काही अक्षर जिथून उत्पन्न होतात त्या शक्ती जी शक्ती लागते. एखादा वर्ण उच्चार करण्यासाठी आपल्या शरीरातली शक्ती आपण वापरतो. ही शक्तीच मुळात ही आदिशक्ती. नंतर शंभूचे तीन भाव सांगितले. सत्व, रज, तम हे तीनही भाव किंवा गुण तिच्यामध्ये आहेत. आणि त्रिजनेश्वरीमध्ये आपण पाहिलं इच्छा, ज्ञान आणि क्रिया ह्या तीन शक्ती तिच्या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. किंवा ते आपल्याला अर्पण करते, आपल्यावरती कृपा प्रसन्न झाली ती आपल्याला देते. आणि तीन नयनातून तीन भाव तिच्या व्यक्त होत आहेत. ती त्रिनयनी विश्वेश्वरी अशी संपूर्ण विश्वाची ईश्वर. ईश्वर म्हणजे ज्याला आपण मालक म्हणूया, सत्ता गाजवणारा असा. संपूर्ण विश्वावरती जिची सत्ता चालते, संपूर्ण विश्व जिच्या आज्ञेत आहे ती विश्वेश्वरी. शर्वरी आणखीन एक तिला विशेषण वापरले. संस्कृतमध्ये शर्वरी शब्दाचा जर डिक्शनरीतला अर्थ पाहिला तर रात्र असा नाही. मग आता इथे देवीला रात्र कशासाठी? शर्व शब्दाचा जर अर्थ पाहिला तर शंकर असा नाही. आणि म्हणून तिला शर्वाणी असं सुद्धा सप्तशतीत म्हणलंय. शर्वाणी ते नमो नमः. तर शर्वाणी हे ठीक आहे पण शर्वरी कसं म्हणतात? शर्व म्हणजे शंकर. तर या ठिकाणी आदिशक्तीचं जे कालीमातेच्या रूपातलं वर्णन आहे. कालीमाताचं आपण पाहिली तर अशी प्रचंड काळी आणि जीभ बीप बाहेर काढलेली भयानक उग्र. आणि म्हणून तिला रात्रीची उपमा दिली की तिच्याकडे पाहिलं की असं वाटतं सगळीकडे रात्र आहे, अंधार आहे बघा. आता या अंधारामध्येही कालीमाता आहे अशा अर्थाने तिला शर्वरी म्हणतात. कालरात्री असं आपण तिचा शब्दप्रयोग करू. तेव्हा ही अशी विश्वाची जननी असणारी, ईश्वर असणारी कालीमाता. अन्नपूर्णेला सगळी विशेषणं लावली. तीनही प्रकारच्या देवींची विशेषणं एकत्र करून शंकराचार्यांनी त्यांची अन्नपूर्णा सजवलेली. आणि पुढच्या ओळीमध्ये घेतलंय स्वर्गद्वार कपाट पाटन करी. याही ओळीमध्ये खूप फरक आहे. इकडे वेगळी ओळ असेल. मगाशी वरती एकदा येऊन गेले मोक्षद्वार कपाट पाटन करी चौथ्या श्लोकामध्ये. तर इथे म्हणले स्वर्गद्वार कपाट पाटन करी. कपाट म्हणजे कवाट, दार. जिने स्वर्गाची दारं आपल्याला मोकळी करून दिलेली आहे अशी ती काशीपुराधीश्वरी. म्हणजे जी मोक्षही मिळवून देते आणि तुम्हाला स्वर्गीय सुख सुद्धा देते. स्वर्गातली जी ऐहिक सुखांची जी काही तुमची लालसा आहे ती पण तिच्या इच्छेने पूर्ण होतात. म्हणून तिला स्वर्गद्वार, स्वर्गाचं द्वाराची जी दारं आहेत ती उद्घाटन करून देणारी, पाटन करणारी, उघडून देणारी आपल्यासाठी. भिक्षाम देही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. अशा हे काशीपुराच्या अधिष्ठात्री देवता असणाऱ्या अन्नपूर्णे, तू माझ्यावरती कृपा कर आणि मला भिक्षा दे. मला ज्ञान वैराग्य मिळवायचंय त्यासाठी माझं भरण पोषण होण्यासाठी तू मला भिक्षा द्या. तेव्हा या 6व्या श्लोकामध्ये अगदी अक्षरांच्या वर्णनाच्या उत्पत्तीपासून ते कालरात्रीपर्यंत संपूर्ण विशेषण या अन्नपूर्णेला लागले. आपल्या डोळ्यापुढे अन्नपूर्णा म्हणजे केवळ अन्न शिजवून देणारी इतकं संकुचित अर्थ तिथे नाही.
ही अन्नपूर्णा केवळ आपल्याला दिसते त्या स्वरूपातली नसून ती खरी मूळ शक्ती आहे. सगळ्या देवतांची शक्ती एकत्र झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची विशेषणं तिला लावलेली. पुढे म्हटलंय उर्वी सर्व जनेश्वरी जय करी माता कृपा सागरी. उर्वीचा अर्थ आहे पृथ्वी. आता पृथ्वी माता सुद्धा सुजलाम सुफलाम होतो. पाऊस पडला की ती नवनिर्मिती तिच्यामधून कण बाहेर येत असतात आणि म्हणून नवरात्रामध्ये आपण मातीमध्ये धान्य फेकतो. ती सृजनाची शक्ती दाखवण्याचंच प्रतीक आहे. मातीमधलं फेरलेलं बी अंकुरित होतं आणि सृजन नवनिर्माण होतं. ह्या देवीची ही शक्ती दाखवण्यासाठी आपण ते अंकुर फेरतो. त्या तशी ही पृथ्वीची शक्ती असणारी. आणखीन पृथ्वी मातेच्या अंगी दुसरा एक महत्वाचा गुण आहे तो म्हणजे क्षमाशीलता. अनेक वेळा देवीला ही जी पृथ्वी मातेची उपमा देतात त्या दोन अर्थाने, एक तर सृजन शक्ती असणारी आणि क्षमाशील असणारी. सगळेजण आपण तिच्यावर पाय देतो, तिच्यावर काय वाटेल ते करतो, पण ती क्षमाशील आहे आणि म्हणून तिला उर्वी असं म्हटलेलं आहे. सर्व जनेश्वरी, सर्व लोकांची ईश्वरी असणारी, स्वामिनी असणारी, जय करी, सगळ्यांना जय मिळवून देणारी अशी माता कृपा सागर, कृपा करणारी, कृपेचा वर्षाव करणारी अशी ही कृपेचा जणू काही सागर आहे अशी ही माता आहे. पुढच्या वाळीमध्ये म्हटलंय वेणी नील समान कुंतल धरी. काही ठिकाणी खरी पण आहे त्याचा पाठ आहे, पण कुंतल धरी हा जास्त योग्य वापर. कारण काय शब्द वापरलाय वेणी नील. तिची वेणी कशी आहे? वेणी शब्द संस्कृत आहे. आपण आता वेण्या कोणी घालतच नाही, पण वेणी शब्द जो आहे देवीला नेहमी फुलांची वेणी घालतात. तर ही जी वेणी कशी आहे? नील समान कुंतल. काळ्या भोर केसांची आहे ती, निळसर काळ्या. काळ्यामध्ये जी छटा असते ती निळसर काळ्या रंगाच्या केसांची मनोहर वेणी तू धारण केलेली आहे. कुंतल धरी. कुंतल म्हणजे केस. तुझे कुंतल कसे आहे? नील समान, निळासर काळसर रंगाचे. आणि असे ही वेणी, केसांची वेणी तू धरी म्हणजे धारण केली आहेस. किंवा हरी म्हटलेलं आहे जिथं, तिथे या अशा काळ्याभोर केसांच्या वेणीने तू सगळ्यांचं मन हरण करतेस, आकर्षून घेतेस, असाही अर्थ काही ठिकाणी लावला. नित्यान्न दानेश्वर. तू नेहमी अन्नाचं दान करतेस. अन्नदान करण्यामध्ये तुझा हात कोणी धरत नाही आणि म्हणून सगळ्यांना अन्नदान देणारी अशी तू समर्थ अशी नित्य अन्नदानेश्वर. साक्षात मोक्ष करी. काय होतंय, शंकराचार्यांचं मन इतकं भरभरून आलेलं आहे, काय वर्णन करावं आणि काय नाही त्यांना शब्द सापडत नाही आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी तेच तेच शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. ज्या वेळेला एखाद्याची स्तुती करताना खूप मन भरून येतं आणि आता ह्याला कोणकोणती विशेषणं लावू, तेव्हा तेच तेच काही वेळेला वर्णन केलं जातं. तसं हे साक्षात घडलेलं आहे आणि म्हणून साक्षात मोक्ष करी. पुन्हा पुन्हा ते म्हणतात की साक्षात मोक्ष देते. किंबहुना आपल्याला पटवून देण्यासाठी हीच विरुक्ती आहे. आपल्याला एकदा सांगून कुठली गोष्ट लक्षात राहत नाही म्हणून शंकराचार्य आपल्याला सारखे सारखे सांगतात की अरे बाबा ती मोक्षद्वार कपाटन करी तर आहेच, पण साक्षात मोक्ष करी पण आहे. नुसतं स्वर्गद्वार कपाट पाटन करी नाही तर साक्षात तुम्हाला मोक्ष करी. करी याचा अर्थ करणारी म्हणजे तिच्यामध्ये ती शक्ती आहे करण्याची. मग ती शक्ती कोणती आहे तर साक्षात तुमची सुटका. मोक्ष शब्दाचा अर्थ आहे सुटका. मूच धातूपासून हा मोक्ष शब्द बनतो, विशेषण केलेलं. मूच धातूचा अर्थ सुटका करणे. मग कशातून सुटका तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका. मोक्षाची जर व्याख्या करायची झाली तर खूप तत्वज्ञानाच्या एका पोथ्याच्या पोथ्या होतात त्याची व्याख्या, पण एका शब्दात सांगायचं झालं तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजे मोक्ष. मग ही साक्षात मोक्ष करी म्हणजे आपल्यावर येणाऱ्या अरिष्टांमधून, आपल्यावर येणाऱ्या संकटांमधून आपली सुटका करणारी अशा अर्थाने सुद्धा हिला मोक्ष करी म्हणतात. कारण पुढचं विशेषण त्याला फाकस लावलं. साक्षात मोक्ष करी सदा शुभ करी. ती आपलं सदैव शुभ करणारी आहे. शुभ आणि चांगलं यात फरक आहे. ते आपल्या आवडतं नाही करत आहे. तुम्हाला जे योग्य आहे, तुमचं ज्याच्यात शुभ आहे, कल्याण आहे, तेच ती तुमच्या बाबतीत करणार. कारण काही वेळेला काय होतं, आपल्याला आवडतं, इष्ट असतं, ते शुभ असतंच असं नाही. पण बाकीचे काही जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांची इच्छा किंवा त्यांचं इप्सित असतं तेच शुभ नसतं, अशुभही असू शकतं. म्हणजे इप्सित दोन प्रकारचे, अशुभ आणि शुभ. पण ही अशुभ इप्सित साध्य करणारी नाही, ही केवळ तुमचं शुभ इप्सित असेल तरच साध्य करून देणारी आहे. म्हणजे तिथे कुठेतरी तुम्ही जे देवीला मागायचंय, तुमचं जे इप्सित आहे, तुम्हाला जे काही प्रार्थना मागायची करायची आहे तिच्याजवळ, ती शुभ शब्दात, शुभ
मनाने शुभ प्रवृत्तीने सात्विक प्रवृत्तीने केली पाहिजे. साक्षात मोक्ष करी सदा शुभ करी काशीपुराधीश्वरी. काशी नगरीचं जे पावित्र्य आहे त्या काशी नगरीच्या पवित्र भूमीमध्ये ही अधिष्ठात्री देवता आहे. भिक्षां देहि कृपावलंबन करी माता न करुणेची. आणि म्हणून सतत भिक्षा मागितली. भिक्षेमध्ये जे पावित्र्य आहे, भिक्षा घेताना पोटभर भिक्षा घ्यायची नसते. भिक्षा घेऊन जे आपला उदरनिर्वाह करतात ते यथेष्ट ताव मारून झोपतात असं नाही. भिक्षा ही थोडीशी असते आणि तेवढ्यावरतीच तुमचं फक्त देहाचं भरण पोषण साधनेकरता टिकलं पाहिजे एवढ्यापुरतीच ती भिक्षा असते. आणि म्हणून तुम्हाला भरपूर अन्न द्या. आता ती माता अन्न दानेश्वरी आहे, ती सतत अन्नदान करते, पण तरी तिला भरपूर अन्न दे मागितलं नाही. भिक्षा दे, मला माझ्यात पुरतं दे, फक्त थोडंसंच दे. आणि या मोजक्या अन्नाला भिक्षा म्हटलं जातं. कितीही पैसा दिला तरी तो पूर्ण आहे. आपण जर एखाद्याला पैसे दिले, 10 दिले, 15 दिले, 20 दिले, 100 दिले, तरी त्याची हाव वाढत जाते. पण ज्या वेळेला भिक्षा त्याला आपण घालतो, अन्न देतो, त्यावेळेला एवढं जरी मिळालं तरी त्याच्याने तो खुश होतो, संतुष्ट होतो. आणि म्हणून अन्नदानचे महत्वाचं मानलेलं आहे की त्या पोटाच्या टिचभर खरेदीसाठी लागणारी जेवढी काही गरज असेल तेवढी या भिक्षेने माझी पूर्ण होऊ दे, तेवढीच तू मला दे, माझी हाव फार नाही. त्याच्यामधून भगवती मातेला प्रार्थना हीच आहे की मला ज्ञान संपादन करण्यासाठी जगायचंय, तुझी भक्ती करण्यासाठी मला शरीरामध्ये ताकद हवी आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी जी भिक्षा आहे ती तुम्हाला दे. 8व्या श्लोकापर्यंत. देवी सर्व विचित्र रत्न रुचिरा. आता ही देवी आहे ती देवी शब्दाचाच अर्थ काय आहे? द्यू धातूपासून देवी शब्द बनतात. द्यू धातूचा अर्थ आहे चमकणे, तेजस्वी का तेजपुंज असणं. देव म्हणजे जे तेजपुंज होते, जे सामर्थ्यशाली होते त्यांना आपण देव म्हणतो. तसंच ही देवी आहे. ही प्रकाश स्वरूपातली देवी आहे आणि म्हणून या प्रकाशमान असणाऱ्या तेजस्वी असणाऱ्या अशा हे देवी सर्व विचित्र रत्न रचना. विचित्र म्हणजे ज्याला आपण आश्चर्यकारक किंवा निरनिराळ्या प्रकारची रत्न जिने धारण केलेली आहे. सगळ्या प्रकारची रत्न तिच्या जवळ आहे. रत्न शब्दाला सुद्धा आपण खडा या अर्थाने जो अंगठीतला रत्नाचा खडा इतका संकुचित अर्थ नाहीये. रत्न शब्दाचा अर्थच म्हणत आपण म्हणतो नररत्न म्हणजे माणसामधलं रत्न. तसं हे रत्न याचा अर्थ सगळ्यांमधलं जे श्रेष्ठत्व, सगळ्यामधलं जे उच्च पदत्व त्याला रत्न म्हणतात. मग या देवीमध्ये सगळी गुणांची रत्नाची खाण आहे आणि म्हणून तिला रत्नांची खाण असण्यासाठी सर्व विचित्र रत्न रुचिरा. सगळ्या प्रकारच्या रत्नांनी तू रुचिरा म्हणजे सुंदर आहेस. दाक्षायणी सुंदरी. पुढे सुंदरी शब्द वापरला जातो. दाक्षायणी हे देवीला वापरलेलं एक विशेषण आहे. दक्ष प्रजापतीची ती कन्या आहे आणि म्हणून तिला दाक्षायणी म्हटलं जातं. पुढे एक सुंदर शब्द आलाय वामा. संस्कृतमध्ये वामाचा अर्थ सुंदर स्त्री असावी. जी सुंदर असेल स्त्री तिला वामा शब्द वापरायची आहे. वामा स्वादू पयोधरा. तू सुंदर तर आहेस पण कशी आहेस? स्वादू म्हणजे गोड, पयोधर गोड दूध धारण करणारी. म्हणजे ह्या देवतेच्या प्रसादाची जी रुची आहे, प्रत्यक्षता दूध धारण करणारे म्हणजे त्याने अर्थ केला स्तनांमधलं तुझं दूध मधुर आहे अशा अर्थाने नाहीये. हा बरोबरचा अर्थ होता. स्वादू पयोधरी म्हणजे काय? तुझ्या उपासनेने जे बालक रूपात तुझ्याकडे आहेत. आम्ही सगळे अज्ञानी आहोत, बालक आहोत. या अज्ञ बालकांवरती तू कृपा करायचीस. मग या बालकांचं पोषण कसं करशील तू? तर स्वादू पयोधरी, त्यांना गोड दूध. लहान मुलाला जे पचेल, जे सोसेल तेवढंच आई देते. खूप बदाम पौष्टिक आहे म्हणून लहान मुलाला ते द्या भरपूर असं चालत नाही. आईला हे कळतं की समोर येणाऱ्या बालकाची प्रकृती, प्रवृत्ती, कुवत किती आहे तेवढंच त्याला द्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणले स्वादू पयोधरा. तुझ्याजवळ गोड दूध तर आहेच, परंतु हे गोड दूध कशासाठी आहे? प्रिय करी. आम्हाला प्रिय असावं, आमचं आवडतं असावं किंवा आम्हाला जे काही गोड वाटेल, आम्हाला जे आवडेल ते तू देती आहेस आणि आमचं भरण पोषण करते आहेस. सौभाग्य माहेश्वर. सौभाग्याने महेशाची पत्नी असणारी म्हणजे ज्याला आपण सौभाग्य शब्दाचा अर्थ आहे सुभाग्य, चांगलं भाग्य. जिचा पती आहे तिचं भाग्य चांगलं या अर्थाने सौभाग्य शब्द वापरायची आपल्याकडे पद्धत आहे. आता इथे ही शिवाची पत्नी आहे
पण ती स्वतःच सर्व सामर्थ्यवान शक्तिशाली आहे. आणि म्हणून आधी सौभाग्य शब्द वापरून मग माहेश्वरी शब्द वापर. सौभाग्य माहेश्वरी. तू महेश्वराची ईश्वरी पत्नी तर आहेसच, परंतु तो महेश तुझ्यामुळे सौभाग्यवती झाला. तुझ्या शक्तीमुळे. कारण शिवाची ही जी आहे शक्ती, त्या शक्ती विना शिव काही करू शकत नाही. अनेक ठिकाणी शिवानी स्वतःच्या तोंडचं त्याचं वाक्य आहे की मी अर्धा आहे, शक्ती जर माझ्यातून निघून गेली तर माझं सामर्थ्य संपतं, मी काहीच करू शकत नाही. आणि म्हणून जी आपल्या शक्तीद्वारे महेश्वराला सुद्धा सौभाग्य संपन्न बनवते, जी त्याची ताकद आहे, जी शक्ती आहे, ती तिच्यामुळे महेश शोभून दिसतो आहे, त्याचं भाग्य उजळत आहे. अशा अर्थाने सौभाग्य माहेश्वरी. विशेषण आणि विशेष्य जे असतं ना, त्यातला आधी कुठला शब्द वापरतात तो जो विशेषण असतो ते पुढच्याच विशेषण असतं. आता इथे महेश्वरी आधी घेतलं नाहीये, सौभाग्य शब्द आधी घेतला. म्हणून अर्थ लावताना नेहमी असं बघायचं की विशेषणामध्ये जो पहिला शब्द असतो तो नंतरच्या शब्दाचं विशेष माहिती देत असतो. म्हणून महेश्वरी पण सौभाग्य माहेश्वरी, महेश्वराचं सौभाग्य वाढवणारी असा इथे अर्थ. भक्ताभीष्ट करी. भक्तांचं अभिष्ट म्हणजे इच्छिलेलं पूर्ण करणारी. दशा शुभहरी. मी मगाशी जे म्हणलं की अशुभ गोष्टी 10 प्रकारच्या, त्या 10 पाप म्हणूया आपण त्याला, आपल्या हातून घडण्याची शक्यता असते किंवा घडत असतात कायम. पापाचे त्रिविध पाप आपण पाहिले होते, 3 प्रकारचे, कायिक, वाचिक आणि मानसिक. ही पाप आपल्या हातनं घडतात. प्रत्यक्ष कृती जेव्हा होते ती कायिक असते, पण काही वाचिक तोंडाने कृती करतो आपण, तोंडाने बोलण्याची कृती आहे, कठोर बोलणं हे सुद्धा पाप असतं. तेव्हा इथे दशा अशुभ हरी असं संधी काढायचं. दश अशुभ, 10 अशुभ पाप दूर करणारे. आता ही 10 प्रकारची पाप जी आहेत त्याच्यामध्ये कायिक पाप आहेत 3, 4 वाचिक आहेत आणि पुन्हा 3 मानसिक आहेत. ती त्यांनी दिलेली आहेत. कठोर बोलणं, खोटं बोलणं, सॉरी आधी कायिक दिली आहे. चोरणं, लुबाडणं, हिंसा करणं किंवा परस्त्री सेवन, ही 3 कायिक पाप दिली आहेत. कठोर बोलणं, खोटं बोलणं, निंदा चहाडी करणं, म्हणजे जी तोंडाने आपल्याला करता येतात ती वाचिक पाप आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे असंबद्ध प्रलाप, हे सुद्धा एक वाचिक पाप मानलं. असंबद्ध प्रलाप म्हणजे कशाचा कशाला ताळमेळ नाही. जर वेडा माणूस कसा बडबडतो, काही पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसतो, अशी बडबड करत असतो. आणि मानसिक पापामध्ये दिलंय की मत्सर, गैरसमज, हिंसेची प्रवृत्ती मनामध्ये निर्माण होणं. ह्या अशा 10 प्रकारची जी अशुभ पाप आहेत किंवा ज्या अशुभ गोष्टी, प्रवृत्ती आहेत, त्या सगळ्यांचा तू कशी आहेस हरी, हरण करणारी, निराश करणारी, नष्ट करणारी. तेव्हा आमच्यामधल्या 10 प्रकारच्या अशुभ गोष्टी, अशुभ पाप, दुष्ट शक्ती तू दूर करतेस, म्हणून तू दशा शुभ हरी आहे. इथे शुभ शब्द नाहीये, दश आणि अशुभ संधी होऊन तो दशा शुभ. काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. 9व्या श्लोकात. चंद्रार कानल कोटी कोटी सदृशी, चंद्रांशु बिंबाधरी. चंद्र, अर्क आणि अनल. चंद्र, अर्क म्हणजे सूर्य आणि अनल म्हणजे अग्नी. हे नेहमी चंद्र, सूर्य आणि अग्नी एकत्रितपणे उपमेमध्ये वापरले जातात. चंद्र आणि सूर्याबरोबर अग्नीचं जे तेज आहे ते एकत्रित केलेलं आहे. आणि हे किती घेतलंय? कोटी कोटी. म्हणजे कोटी सूर्य, कोटी चंद्र आणि कोटी अग्नी सगळे एकत्र केले तरी तुझ्या कांती पुढे ते फिके पडतील. चंद्रार कानल कोटी कोटी सदृश. कोटी कोटी चंद्र सूर्यांच्या पुढे सुद्धा तुझी जी कांती आहे ती कमी पडेल, अशी सारखी. सदृशी म्हणजे समान, म्हणजे शेकडो यांच्या समान तुझी कांती आहे. चंद्रांशु बिंबाधरी. अंशुबिंब म्हणजे उगवतं चंद्राचं बिंब. जो उगवणारा कला असते, चंद्र एकदम पूर्ण उगवत नाही, थोडीशी कला बाहेर येते, त्याला आपण चंद्रबिंब म्हणतो. तर हे कसं आहे? चंद्रांशु बिंब म्हणजे ते त्यावेळेला तांबूस रंगाचा असतो, तो पूर्ण पांढरा स्वच्छ नसतो उगवत असतो चंद्र. आणि म्हणून त्या उगवणाऱ्या चंद्रबिंबाप्रमाणे तुझे काय आहे? अधरी. अधर म्हणजे ओठ. चंद्रांशु बिंबाधरी, बिंब अधरी असं तिथे संधी केलं. तेव्हा उगवत्या चंद्राप्रमाणे तुझे ओठ आहेत लालसर. चंद्रार काग्नी समान कुंडल धरी. चंद्र, पुन्हा अग्नी आणि अर्क म्हणजे सूर्य यांच्याप्रमाणे काय आहे? तुझ्या कानामधली कुंडल आहे. कर्णकुंडल ज्याला म्हणतात, कानातली जे दागिने आपण ज्याला म्हणतो
त्या कानातली कुंडलच कशी आहे तर सूर्यचंद्राप्रमाणे झळकतायत आणि अग्नीप्रमाणे ददीप्यमान आहेत ती. त्यांची तेजस्वी हिरे काय तेजस्वी असतील इतकी ती कानातली कुंडल तुझ्या तेजस्वी आहे. चंद्रार्क वर्णेश्वरी, तुझा वर्ण सुद्धा या ठिकाणी चंद्र आणि अर्क शब्दाशिवाय शंकराचार्यांना दुसरं काही दिसतच नाही. कारण देवीची 3 रूप मी तुम्हाला म्हटलं की अतिशय शांत स्वरूपातली जी देवी आहे ती चंद्राच्या उपमेची देवी आहे. त्यापेक्षा थोडस उग्र रूप हे सूर्याचं आहे आणि सगळ्यात काली चंडी मातेचं रूप जे आहे ते अन्नल म्हणजे अग्नीचं आहे. आणि म्हणून चंद्र सूर्य आणि अग्नी यांच्या उपमा त्यांना देताना तिच्या या 3 शक्ती याच्यातून त्यांना सुचवायच्या. उदयाला येणाऱ्या चंद्रबिंबाप्रमाणे तुझे लालसर ओठ आहेत. कोटी कोटी चंद्र सूर्य आणि अग्नी एकत्र केल्यानंतर जे तेज निर्माण होईल तशी तुझी कांती तेजस्वी आहे. चंद्र सूर्याप्रमाणे तुझ्या कुंडलांची सुद्धा शोभा तेजस्वी आहे आणि तुझा वर्ण सुद्धा चंद्र सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. माला पुस्तक सांकुश धरी, इथे थोडस चुकलेलं आहे ते, तिथे सांकुश पाहिजे. माला पुस्तक पाश सांकुश धरी. तिने हातात काय काय घेतलेलं आहे? एका हातात माळ आहे, एका हातात पुस्तक आहे, पाश आहे आणि अंकुश आहे. माळा आपण समजू शकतो, माळ धारण केली आहे. ब्रह्मदेवाच्या हातामध्ये नेहमी माळ दाखवतात. तर ही माळा एक आहे, परंतु पाश आणि अंकुश हे 2 तिच्या हातामध्ये. पुस्तक आणि माला वेणाधारी सरस्वती आपण पाहिलेली आहे, पण पाश जे आहे, पाश याचा अर्थ शक्ती येते. पाशवी शक्ती आपण त्याला म्हणूया. समोरच्या व्यक्तीला आकर्षून घेण्याची शक्ती. आपण म्हणतो ना मोहपाश किंवा मोहिनीमध्ये रूपामध्ये त्यांना आकर्षून घेणं मोहरूपात. तर असे हे पाश आहेत. जणू काही तिचे ते सगळे असे अदृश्य स्वरूपातले असे त्याचे दोरे आहेत. त्या दोरे तुमच्यावर ते जाळं टाकते. एखाद्या प्राण्याला पकडायचं असलं की कसं त्याच्यावरती ते जाळीचं हे टाकतात आणि मग त्याला ओढून घेतात, तसे हिचे हे पाश आहे. भक्तांना ओढून घ्यायचं जातं तर त्यावेळेला हे असा पाशांसाठी वापर करते. आणि पुढे म्हणलेलं आहे अंकुश. अंकुश म्हणजे तुमच्यावरती नियंत्रण ठेवण्याची शक्ती. बैलाला आर टोचून अंकुश करतात, त्याला आपल्या हवं तसं रस्त्यावर जाण्यासाठी. आपल्या मनावर सुद्धा आपल्या बुद्धीचा अंकुश असावा लागतो, नाही तर मन कुठेही कुठेही फिरतं. मनाला काय वाटेल ते करायला आवडत असते, पण आपण ते त्याला करू देत नाही. म्हणजे आपला बुद्धीचा अंकुश मनावरती असतो, ज्याला ताबा ठेवण्याची शक्ती किंवा नियंत्रण शक्ती असा अंकुशाला शब्द वापरतो. तेव्हा माला पुस्तक पाश सांकुश स अंकुश धरी काशीपुराधीश्वरी. अशा हे काशीपुरीच्या अधिष्ठात्री देवते माते अन्नपूर्णे, तुम्हाला भिक्षा घाल आणि माझ्यावरती कृपा कर. 10वा श्लोक. क्षत्र त्राणकरी महाभयहरी माता कृपा सागरी. यामध्ये सुद्धा महाभयहरीच्या ठिकाणी काही ठिकाणी महाभयकरी आहे. आता ही देवी महाभयकरी पण असू शकते आणि महाभयहरी पण असू शकते. अतिशय भीतीदायक कोणासाठी? असुरांसाठी. पाहिल्यावरच त्या असुरांनी गर्भगळीत होऊन जावं अशा पद्धतीची तिची जे सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्या अर्थाने तिला महाभयकरी पण म्हणता येतं. आणि महाभयहरी, संकटांचं मोठमोठ्या भीतीचं सुद्धा तू हरण करतेस अशा अर्थाने मोठमोठं भय आमचं तू दूर करणारी आहेस. क्षत्र त्राणकरी. त्राणकरी म्हणजे संरक्षण करते. तू कशापासून आमचं कोण संरक्षण करताय? क्षत्रिय जे लोक आहेत, आपल्याला जी 4 वर्ण व्यवस्था ते नेमून दिलेली आहे, त्यातला जो क्षत्रिय वर्ण आहे तो या पृथ्वीचं अरिष्टांपासून शत्रूपासून रक्षण करतो. मग त्या क्षत्रियांचं रक्षण कोण करणार? ज्यांनी संपूर्ण पृथ्वीच्या जगातल्या लोकांचं रक्षण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे, त्यांचं रक्षण करणारी हे देवी तू आहेस. म्हणून क्षत्र त्राणकरी. क्षत्र म्हणजे क्षत्रिय वंशाचं किंवा क्षत्र तेज ज्याला आपण म्हणतो. शिवाजीचं वर्णन करताना म्हणतो क्षात्र तेज त्यांचं एवढं दैदिप्यमान होतं की त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच असं कळून यायचं की हा माणूस खूप पराक्रमी असला पाहिजे. तर हे जे क्षत्र तेज आहे क्षात्र वंशातल्या लोकांचं, त्यांचं त्राण म्हणजे सामर्थ्य जी रक्षण करते, म्हणजे त्यांच्या सामर्थ्याचंही रक्षण करणारी असं क्षत्र त्राणकरी म्हणजे क्षत्रियांचंही रक्षण करणारी, म्हणजे जे समाजाचं संरक्षण करतात त्यांचं रक्षण जो करते अशी तू आहेस. म्हणजे रक्षणकर्त्यांचं रक्षण तू करते. महाभयहरी, आमचं मोठं भय दूर करतेस. माता कृपा सागरी, तू कृपेचा सागर आहेस.
खूप मोठं व्यापक रूप वर्णन करायचं असेल तर नेहमी सागराची उपमा देतात. दयेचा सागर, कृपेचा सागर, तसंही कृपा सागर. सर्वानंद करी, सगळ्यांना आनंद देते, आनंदाचं वाटप करणारी अशी. सदा शिव करी, आनंद आणि शिव यात थोडा फरक आहे. शिवचा अर्थ आहे कल्याण, पावित्र्य. ज्याच्यामध्ये कल्याण आहे ते सदाशिव. जो नेहमी सदा म्हणजे नेहमी, शिव म्हणजे कल्याण करतो, तो सदाशिव महादेव. तेव्हा ही पण कशी आहे, महादेवाची शक्ती असल्यामुळे सगळ्यांना आनंद देणारी आहे, सगळ्यांचं कल्याण करणारी आहे. विश्वेश्वरी, विश्वाला धारण करणारी आहे. आणि श्रीधरी, श्री म्हणजे ऐश्वर, श्रीधरी म्हणजे ऐश्वर धारण करणारी. तुझ्यामध्ये सगळ्या प्रकारचे ऐश्वर्य आहे. षडैश्वर्य म्हणतो आपण, 6 प्रकारचे ऐश्वर्य असतात. ती सगळी ऐश्वर्य हे देवी तू धारण करतेस. दक्षा क्रंद करी, ही कथा आपल्याला माहित आहे. प्रजापती दक्ष कर्मठपणामुळे उन्मत्त होतो आणि गर्वाने आपल्याच जावायला लेकीला आमंत्रण देत नाही यज्ञामध्ये. आणि मग ती कळल्यानंतर पार्वती ऐकत नाही, शंकरा सांगतो जाऊ नका तरी ती येऊन त्या होमकुंडामध्येच उडी घेते आणि त्या दक्षाला क्रंद रडायला लावते अक्षरशः. म्हणून दक्षा क्रंद करी, दक्षाला आक्रंदन करायला लावणारी. म्हणजे आपल्या जन्मदात्या पित्याला सुद्धा तो जर चुकीचं वागत असेल तर शिक्षा देणार, अशा अर्थाने दक्षा क्रंद करी शब्द वापरला. म्हणजे दक्ष प्रजापतीच्या गर्वाचं हरण करण्यासाठी त्याला रडवलं, अक्षरशः आक्रंदन करायला लावणारी. निरामय करी, निरामय शब्दाचा संस्कृत मधला अर्थ आहे निरोगी. आमय म्हणजे रोग, निरामय ज्याच्यातून रोग निघून गेलाय तो निरामय. आणि म्हणून अशी ही निरोगी आहे. काशी पुरा निरोगी ठेवणारी, निरामय करी म्हणजेच काय, तू आमचे सगळे आरोग दूर करणारी, निरामय करी. अशी ही काशीपुराची अधिष्ठात्री देवते, हे अन्नपूर्णे माते, तू आमच्यावर सदैव कृपा कर आणि मला भिक्षा घाल की जेणेकरून मी माझी सगळी कामना पूर्ण करू शकतो. आता या 10 श्लोकांनंतर इथे या पुस्तकामध्ये तरी स्तोत्रांच्या 2-2 ओळीचे 11 आणि 12 श्लोक घेतले. पण त्याच्या आधी तंत्रोक्त अन्नपूर्णा स्तोत्र म्हणून 3 श्लोक काही विशेषतः भैरव तंत्रामध्ये आढळतात, ते या पुस्तकात दिले. तंत्र आणि मंत्र हे 2 उपासनेचे वेगवेगळे माध्यम आहेत. प्रकार म्हणण्यापेक्षा माध्यम म्हणून. काही लोक मंत्राच्या द्वारे साधना करतात, मंत्र म्हणून आपण स्तोत्र मंत्र हे सगळे त्याच्यात येतात. आणि तंत्र हे वेगळं असतं. तंत्रामध्ये आणखी तंत्र विद्याच वेगळी आहे. तर भैरव तंत्रामध्ये अन्नपूर्णेचे काही श्लोक आहेत, अन्नपूर्णेचं कवच दिलंय, अन्नपूर्णेचा मंत्र दिलाय. त्या भैरव तंत्रातले 3 श्लोक मला या ठिकाणी आढळले. ते या पुस्तकात त्यांनी घेतलेले नाही, पण आहेत तसंच वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण त्याची चाल वेगळी आहे. हे 10 श्लोक संपल्यानंतर कदाचित हे 10 श्लोक फक्त शंकराचार्यांचे असू शकतात आणि नंतर त्यांना भैरव तंत्रातले श्लोक अवगत असतील आणि म्हणून स्तुती करताना पुन्हा त्यांनी तेही श्लोक म्हटलेत की जे अन्नपूर्णा स्तोत्रात काही वेळा धरलेत, काही ठिकाणी नाही धरले. त्या 11व्या श्लोकात ते काय म्हणतात बघूया. भगवती भवरोगा पीडितम दुष्कृतोत्थान. हे भगवती अन्नपूर्णे माते देवी, भवरोगात पीडितम, मी या भवरोगामुळे अधिक या संसारातल्या त्रासामुळे दुष्कृतोत्थान पीडितम, माझ्या दुष्कृत्यांमुळे, दुष्कृत म्हणजे वाईट कृत्य, उत्थान या वाईट कर्मांचे जे परिणाम होत आहेत त्या वाईट कर्मांच्या परिणामामुळे मी कसं झालोय, पीडित झालोय. भवरोग ज्याला म्हणतो आपण, संसारामध्ये पडल्यानंतर या संसाराच्या माया मोह पाशामुळे जो एक रोग जडतो माणसाच्या मनाला त्याला म्हणतात भवरोग. तर या भवरोगाने माझ्या दुष्कृत्यांमुळे मी पीडलेलो आहे. सुत दुहितृ कलत्रो पद्रवे नामयात, मी सुत म्हणजे मुलगा, दुहितृ म्हणजे मुलगी आणि कलत्र म्हणजे पत्नी. संस्कृतमध्ये पत्नीला पुल्लिंगी शब्द आहे, स्त्रीलिंगी शब्द आहे, नपुंसकलिंगी पण शब्द आहे. हे संस्कृतमध्ये फार वेगळं वैशिष्ट्य आहे. स्त्री पत्नी ही तर स्त्रीलिंगी असणार, भार्या जाया त्या सगळ्या शब्दात स्त्रीलिंगी आहे. परंतु कलत्र हा एक नपुंसकलिंगी शब्द पत्नी या अर्थाने वापरला जातो, तो इथे आला कलत्र. पुल्लिंगी पण दार शब्द पुल्लिंगी आहे, तोही पत्नी या अर्थाने वापरला जातो. पण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी तिन्ही लिंगामध्ये एकाच अर्थाचे असे समश्लोक असणार, समशब्द असणार असं हे संस्कृत वाङ्मय आहे. सुत दुहितृ कलत्र
म्हणजे मुलगा मुलगी आणि पत्नी यांच्या उपद्रवणातून येतो. हे उपद्रव देणारे आहेत. पत्नी पण त्रास देते, मुलगा पण देतोय, मुलगी पण देते. त्यांच्या उपद्रवाने मी काय झालोय, हैराण झालोय, अनुयात झालोय, वैतागलोय. आणि म्हणून काय म्हणलंय पुढे, विलसता अमृत दृष्ट. तुझी ही जी अमृतमय दृष्टी आहे, तिच्या दृष्टीतून जे 3 लहरी बाहेर पडतात, त्यातली अमृतमय स्निग्ध दृष्टी जी आहे, त्याच्यामुळे तू काय कर, माझं रक्षण कर. विलसता अमृत दृष्ट्या, तू अमृत दृष्टीने शोभून दिसतेस, विलासमान होतीयस. तू माझ्याकडे बघ. वीक्ष म्हणजे बघून, तुझ्या दंतावल्या केलं. कसायनी विभ्रांत चित्त, ज्याचं चित्त भरकटलंय, भ्रांत झालंय, काळजीमुळे, चिंतेमुळे, दारिद्र्यामुळे, सगळ्या भवरोगातल्या ज्या गोष्टींची परिपूर्णता करणं मला शक्य होत नाही, त्याच्यामुळे माझ्या मनावर नैराश्य आलंय, त्राण आलाय. आणि ह्या ताणामुळे मी कसं झालोय, तर माझं भ्रांत चित्त झालं. माझं चित्त ठाऱ्यावर नाही, एका ठिकाणी स्थिर नाहीये, सारखं फिरतंय असं. म्हणून विभ्रांत चित्त, अशा ह्या गोंधळून गेलेल्या माझ्या चित्ताकडे तू अमृतमय दृष्टीने बघ. सकल भुवनमातस त्राही माम ओम नमस्ते. माम मोम नमस्ते केलंय, माम ओम नमस्ते. इथे हा ओम शब्द लिहिण्यामध्ये सुद्धा फार सुंदर वर्णन त्या भैरव तंत्रामध्ये वर्णन केलंय. अ उ म ची जी शक्ती आहे, ती 3ही प्रकारची शक्ती या मातेमध्ये, या देवीमध्ये आहे. आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश, अ उ आणि म. अ म्हणजे ब्रह्मा, उ म्हणजे विष्णू आणि म म्हणजे महेश, ह्या सगळ्यांची, तिघांची शक्ती ही त्या भगवतीमध्ये. आणि म्हणून सकल भुवन माता, तू सगळ्या जगाची माता आहेस. त्राही मा, माझं रक्षण कर. ओम नमस्ते. अशा या भगवती ओम देवी, तुला माझा नमस्कार. तेव्हा आहे कुठल्या तरी एखाद्या तंत्रविद्येमध्ये भवरोगाने पिडलेल्या माणसाने रचलेला असा हा एक श्लोक याच्यात आलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये तो तेच म्हणतो, हे आई अन्नपूर्णे काय कर, माहेश्वरी माश्रितम कल्पवली. तू कशी आहेस, माहेश्वरी आहेस, महेश्वराची पत्नी आहेस. आश्रितम कल्पवली, कल्पवल्ली म्हणजे आपल्या मनाप्रमाणे सगळं, कल्पवृक्ष ज्याला म्हणू, वल्ली म्हणजे वनस्पती. तू कल्पलता आहेस, कल्प वनस्पती आहेस, कशी सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी. म्हणून आश्रित, अशी तू तुझ्या ठिकाणी आश्रितांचं मनोरथ पूर्ण करणारी अशी तू आहेस. तुझ्या ठिकाणी जे आश्रयाला येतील, तुला जे शरण येतील, त्या आश्रितांची तू कल्पलता आहेस, इच्छा पूर्ण करणारी आहेस. महंभव उच्छेद करी, जे जे काही महंभव म्हणजे जे काही अहंकारादी जे महान दुष्ट शत्रू आहेत, त्या सगळ्यांचा उच्छेद करणारी आहेस. आणि तू भवानी आहेस. भवानी शब्दामध्ये सुद्धा या संपूर्ण भवाचा म्हणजे या संसाराची स्वामिनी असा अर्थ. इम बीजाने ती भवानी बनलेली. क्षुधार्थ जाया तनया दुपेत, मी कसा आहे, क्षुधा आणि आर्त झालेलो आहे, भुकेने मी व्याकुळ झालेलो आहे. कोण कोण झालेलं आहे, जाया आणि तनय, माझे पत्नी मुलं सगळे क्षुधेने, जे भुकेने अतिशय व्याकुळ होऊन तुझ्याकडे आलेलो आहे. आता ही अन्नपूर्णा आहे, त्यामुळे क्षुधेने व्याकुळ झालेले, भुकेने व्याकुळ झालेल्या सगळ्या परिवाराला तू काय कर, उपेत. क्षुधार्थ जाया तनयात उपेतम, तुझ्या जवळ आलेल्यांना त्वाम अन्नपूर्णे शरणं प्रपद्ये. हे अन्नपूर्णे, तू आम्हाला शरण, आम्ही तुला आलो आहोत, तेव्हा आम्हाला प्रपद्ये, मी आमचं रक्षण कर, आम्हाला जवळ घे, आमच्या सगळ्या ज्या चिंता आहेत त्या तू दूर कर. तुझ्या आश्रयाला आम्ही आलो आहोत, तुला शरण आलो आहोत. तेव्हा हे अधिष्ठान रात्री तत्वतः जी सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे, अशी मी महेश्वराच्या अर्धांगिनीला विनंती केलेली आहे की सुधा तुषारता जननीम स्मरंती, असंही एका याच्यामध्ये त्यांनी पुढे वर्णन केलेलं आहे की जे तहान आणि भुकेने व्याकुळ झालेले लोक असतात, जसं मुलांना तहान भूक लागली की आई आठवते, तसं आपल्याला सुद्धा तहान भूक कशाची आहे, ज्ञानाची. ती तहान भूक पोटाची नाही. आणि म्हणून क्षुधा तुषारता जननीम स्मरंती असं एक वाक्य. जेव्हा तहान भूक लागते तेव्हा आईची आठवण येते, तेव्हा आपल्यालाही अशी त्या आईची भगवती देवीची आठवण आली पाहिजे. म्हणून क्षुधार्थ जाया तनया दुपेते त्वाम अन्नपूर्णे शरणं प्रपद्ये. आणखीन एक श्लोक याच्यात आलाय, दारिद्र्य दावा नल दह्यमानम. दावा नल म्हणजे वणवा, जंगलामध्ये जो वणवा पेटतो आपोआप, त्याला दावा नल म्हणतात. ते कशाचं दावा नल आहे, आमच्या ठिकाणी दारिद्र्याचं. आम्ही या दारिद्र्याच्या वणव्यामध्ये
अडकलेलो आहोत, दैयमान जळतो आहोत. पाही अन्नपूर्णे गिरिराज कन्ये, हे गिरिराज कन्ये, हिमालय कन्ये देवी पार्वती, तू आमच्याकडे अन्नपूर्णे पाही, पाहीचा अर्थ रक्षण कर. पा धातूचा संस्कृतमध्ये अर्थ रक्षण करणं. म्हणून पाह्यन्नपूर्णे गिरिराज कन्ये, हे गिरिराज कन्ये भगवती माते, तू आमचं रक्षण कर. कृपांबुधौ मज्जय माम, तुझ्या अंबुधी म्हणजे सागर, तुझ्या कृपा सागरामध्ये मला बुडवून टाक. मज्जय, मज्जय म्हणजे निमग्न कर, बुडवून टाक. तेव्हा कृपारूपी सागरामध्ये मला बुडवून टाक. त्वदीये कृपांबुधौ, तुझ्या कृपा सागरामध्ये मला बुडू दे, म्हणजे माझ्यावर इतकी कृपा कर की मी अकंठ त्यात बुडून गेलो पाहिजे. त्वत्पाद पद्मार्पित चित्तवृत्ती, कसा आहे मी तुझ्या पादपद्मांवर, चरणकमलांवर माझ्या चित्तवृत्ती मी अर्पित केले, म्हणजे शरण गेले. आपल्या ज्या चित्तवृत्ती असतात, या चित्तवृत्ती सदैव वर उफाळत असतात. मग या चित्तवृत्ती जर चांगल्या मार्गाने वर आल्या तर माणूस आश्रित होतो, शरणागत होतो. आणि ह्या चित्तवृत्ती जर गर्वाच्या रूपाने वर आल्या तर माणूस गर्विष्ठ होतो. म्हणजे दोन प्रकारे ह्या चित्तवृत्तींचं आपल्यामध्ये उत्कलन चालू असतं. जसं पाणी उकळतं ना, तसं ह्या चित्तवृत्ती सतत आतून उकळत असतात. फक्त त्यांना कोणत्या मार्गाने बाहेर पडू द्यायचं. उकळणाऱ्या पाण्याची वाफ तर बाहेर येणारच, फक्त ती कोणत्या मार्गाने बाहेर पडायची, शरणागताच्या मार्गाने का गर्वोन्नतीच्या मार्गाने, हे आपल्या हातात असतं. आणि म्हणून त्वत्पाद पद्मार्पित चित्तवृत्ती, मी तुझ्या पायात चरणकमलावरती माझ्या वृत्ती अर्पण केलेल्या आहेत, म्हणून मला तुझ्या कृपा सागरात बुडव, असं म्हणण्याचा अधिकार जो शरण आलेला आहे त्यालाच आहे. त्वत्पाद पद्मम अर्पित चित्तवृत्ती. आणि मग पुढचे शब्द श्लोक आहेत ते दोन ओळीचे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे, संपूर्ण अन्नपूर्णा स्तोत्राचं सार या दोन ओळींमध्ये त्यांनी काढलेलं आहे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीचे पार्वती, म्हणजे वरच्या सगळ्या ओळींमध्ये भिक्षाम देहीचे पार्वती हे जे म्हणलेलं आहे, मला भिक्षा घाल, कशासाठी ते इथं सांगितलं. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम, माझ्या ठिकाणी ज्ञानही सिद्ध व्हावं, ज्ञानही प्राप्त व्हावं आणि मला वैराग्य यावं. आता वैराग्य उत्पन्न होणं याचा अर्थ काय असतो, तो वैराग्य ज्या वेळेला माणसाला उत्पन्न होतं त्यावेळेला ह्या संसारातल्या ऐहिक गोष्टींमधनं मन उडतं, त्याला त्याच्यामध्ये रस वाटेन असं होतं. म्हणजे ही जी ऐहिक सुख आहे, ऐशाराम, गाडी, बंगला, सगळं पैसे, हवं ते खायला मिळणं, हा जो ऐशोराम त्या उपभोग आहे, याच्यातून ज्या वेळेला मन बाहेर पडतं त्यावेळेला याच्या त्रासातून किंवा दारिद्र्यातून सुद्धा त्रासातून जेव्हा उभं येतो माणसाला, त्यावेळेला काय होतं, वैराग्य. वैराग्य म्हणजे अंगाला फक्त भस्म फासणं म्हणजे वैराग्य नाही. संसारात राहून सुद्धा संसारात विरागी वृत्तीने राहत आहे. आणि म्हणून अशा ह्या वैराग्य, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ, नुसतं ज्ञानासाठी नाहीये, ज्ञानातून वैराग्य प्राप्त. आधी त्याच्यासाठी ज्ञान नसावं लागतं की ह्या सगळी ही जी समोर दिसणारी सृष्टी आहे ही नश्वर आहे, हा पैसा आहे, अडका आहे, जे नाते आहे, हे सगळं आपल्याला इथेच ठेवून जायचं आहे. हे ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला त्यातनं चित्तवृत्ती काढून घेता येते. मी माझं माझंच करत राहिलो तर त्यातनं चित्तवृत्ती निघणारच नाही, वैराग्य येणारच नाही. म्हणून वैराग्याची निर्मितीच मुळात ज्ञानातून होते. म्हणून ज्ञान वैराग्य सिद्ध होतं. ज्ञानातून वैराग्याची निर्मिती प्राप्त करून देणारी अशी तू आहेस, अशी सिद्धी तुझ्याजवळ आहे. आणि म्हणून हे मला भिक्षा घाल, म्हणजे मला केवळ अन्नाची भिक्षा घालू नको, तर असं ज्ञान मला दे की ज्याच्यातून मला ज्ञानरूपी वैराग्य पण प्राप्त झालं. आणि म्हणून हे दोन श्लोक अन्न शिजवताना सुद्धा म्हणावेत की ज्यामुळे शिजवलेलं अन्न ज्यांच्या ज्यांच्या पोटात जाणार आहे त्या सगळ्यांना सिद्धी प्राप्त होईल ज्ञानवैराग्याची. शेवटचा श्लोक केवळ स्तुती आहे. माता मे पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्तार्थ स्वदेशो भुवनस्वर. माझी आई पार्वती ही आई आहे, महेश्वर शंकर हा पिता आहे, शिवभक्त जे कोणी आहेत ते सगळे माझे बांधव आहेत, आणि माझा स्वदेश, हे तीनही लोक म्हणजे माझा स्वदेश आहे. तीनही लोकांना, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, तीनही लोकांना त्यांनी स्वदेश मानलेला. तेव्हा असं हे शंकराचार्य विरचितम अन्नपूर्णा स्तोत्रम संपलं.